12वीच्या विद्यार्थ्यांनी खरं तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ ज्यांना इंजिनिअरिंग करायची याच्यावर भर का दिला पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ ज्याला आपण PCM असं म्हणलं जातं, तर PCM हा ग्रुपमध्ये स्कोअर करणं इम्पॉर्टंट ठरतं. कारण की फिजिक्स चांगला असेल, केमिस्ट्री चांगली असेल, मॅथ जर चांगला असेल तर त्यांना पुढे जाऊन सब्जेक्ट समजायला खूप सारी मदत होते. इंजिनिअरिंगच्या ज्या ब्रांचेस आहेत त्यातील वेगवेगळे जे सब्जेक्ट्स आहेत ते ह्या 3 सब्जेक्ट्सवर अवलंबून असतात. ज्या ते फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ यांना आपण बेस म्हणू शकतो. बरेच जे इलेक्ट्रोस्टॅटिक्स असेल, वेव्ज असतील, इलेक्ट्रिसिटी असेल, याच्या कन्सेप्ट आहेत त्या फिजिक्समधून घेतल्या जातात. त्याच्यानंतर बॅटरीजसारख्या कन्सेप्ट ह्या केमिकल रिॲक्शन आणि केमिकल बॉन्डिंगमधून पुढे आपल्याला इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन, न्यूट्रॉन ह्या 3 जे केमिकलचे मेन पार्ट्स आहेत केमिस्ट्रीचे, त्याच्यामधूनच पूर्ण इलेक्ट्रॉनिक्स समजून घेतलं जाऊ शकतं. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी फिजिक्स, केमिस्ट्रीचा बेस हा व्यवस्थित करणं गरजेचं आहे. मॅथ एक लॉजिकल थिंकिंग, लॉजिकल सोल्युशन आणि प्रॉब्लेम सॉल्विंग कॅपॅसिटी तुम्हाला देतं. म्हणून मॅथ पण समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून PCMचा आग्रह हा सायन्समधून जेव्हा तुम्ही पासआउट होऊन इंजिनिअरिंगसाठी तयारी करता त्यावेळेस ठेवला जातो.